लोणंद शहरात श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी यात्रेत भाविकांची हाऊसफुल गर्दी। लोणंद शहरातील सालाबादप्रमाणे 3 नोव्हेंबर ते नोव्हेंबर 12 या काळात श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी यात्रा मोठ्या उत्साहात ग्रामस्थ भाविक महिला पुरुष आबाल वृद्ध लहान बालके या यात्रेत रांगेमधून दर्शन घेण्यासाठी व छबिना भाकणूक बघण्यासाठी या ठिकाणी येत असतात। हा संपूर्ण परिसर खेमावती नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर असून या परिसरात मिठाई दुकान खेळणी दुकान पाळणे छोटे मोठे विसावलेली असतात। मंदिराचे विश्वास्त व ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन असते। लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनी सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चोख बंदोबस्त आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। देवाची यात्रा भरत असते काल अष्टमीला आणि नोव्हेंबर महिन्यातली इथून पुढं फटकर म्हणून मानकरी आहेत। त्याचबरोबर 5 मानकरी म्हणून नेमलेले आहेत। उमरे क्षीरसागर शेळके असे आहेत। त्यांची नावं बाळासाहेब प्रताप शेळके, अशोक बापूराव क्षीरसागर, मैपती अण्णा शेळके आणि विठ्ठल पर्वती शेळके ही 5 माणसं आणि माळी समाज, धनगर समाज, 18 पगड जातीचे लोक इथे येऊन यात्रा करत असतात। आज यात्रे दिवशी संपूर्ण दिवस पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 3 वाजल्याच्या रात्रीपर्यंत मंदिर महिलांसाठी खुलं असते दर्शन घेण्यासाठी। अजून आता दररोज 8 दिवस अगोदर दुपारी 1 ते 3 असा छबिना असतो। मानकर पंचमीपासून पुढे मानकऱ्याची अमृतवाणी कंसात भाकणूक आम्ही त्याला म्हणतो आमच्या भाषेमध्ये, ही दुपारी 2 वाजता असते 5 दिवस पंचमीपासून अष्टमीपर्यंत। असा हा आमचा म्हस्कोबाचा कार्यक्रम 1932 सालापासून सुरू झालेला आहे। 1819 आणि अजूनही त्याच परंपरेनुसार ते लोक गावातील सर्व 18 पगड जातीचे सर्व धर्माचे लोक इथं येऊन यात्रा करत असतात। पोळ्याचा गोडवा निवत असतो। इथे मांसाहार या मंदिरावर आम्ही अजिबात करत नाही असं आमचं असतो। आणि यात्रा झाल्यानंतर आज यात्रेचा अष्टमी हा यात्रेचा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जोरदार असं छबिना असतो। भैरवनाथाची पालखी, सासवडवरून म्हस्कोबानाथाची पालखी आणि आमच्या म्हस्कोबानाथाची पालखी, 3 पालख्यांची मिरवणूक मंदिरात असते। छबिना असतो।
पगड जातीचे 12 बलुतेदार आणि जास्त संख्येने म्हणलं तर माळी आणि धनगर समाज जास्त प्रमाणात आणि बाकी इतर लोक यात्रेत सामील होतात. गावातील संपूर्ण व्यापारी वर्ग आणि आजूबाजूच्या खेड्यातील लोक इथे या दिवशी येत असतात. असा हा कार्यक्रम दरवर्षी अष्टमीला नोव्हेंबर असतो.